मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या जवळपास 4 गव्हर्नमेंट परमनंट व्हॅकन्सी चालू आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, ज्यासाठी आपले फार्मसीचे विद्यार्थी जे आहेत ते इलिजिबल आहेत. SSCचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुम्हाला मी फिलअप करून दाखवल्यानंतर आपल्यापैकी बरेच जणांनी मला NCLबद्दल जे आहे ते इन्क्वायरी केली होती की कशा पद्धतीनं आम्हाला याचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करावं लागतील. पण थोडासा माझ्याकडून डिले झालेला आहे, थोडा कामामध्ये बिझी असल्यामुळे तो व्हिडिओ अपलोड करता आला नाही. पण आज तो व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला यूट्यूबवरती डिटेलमध्ये जो आहे तो अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे की आजची जी आहे ती शेवटची तारीख आहे. आज रात्री तुम्हाला 12 वाजेच्या आत हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करायचे आहेत आणि तुम्हाला हे पेमेंटसुद्धा आजच्या डेटला करायचे आहेत. त्याच्यामुळे ज्या लोकांचे हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचे राहिले असतील त्या सर्व लोकांनी रात्री 12 वाजेच्या आत हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचे आहेत. शेवटची तारीख असल्याने आजूबाजूला आपल्या कोणाचं ज्या लोकांचं एज्युकेशन फार्मामध्ये झालेलं आहे त्यांना ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचे असतील, आपल्या फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी ते प्रिपरेशन करत असेल तर त्या सर्व लोकांपर्यंत इमिडिएटली आज जो व्हिडिओ आहे तो लिंक शेअर करायला त्याची अजिबात विसरू नका, कारण रात्री 12 वाजेच्या तुम्हाला हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते कंप्लीट करायचे. तर आजच्या वेळेमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी गाईड करेल की कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील, कोणते कोणते लागतील, काय कशा पद्धतीनं माहिती त्याच्यामध्ये फिलअप करायला लागेल. लाईव्ह हा तुम्हाला डेमो असेल ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा, जो की तो बघून तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते कंप्लीट करू शकता. चला तर वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे आणि PDF जे आहे ती वेबसाईट तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली आहे. www.nclsil.in. इथं तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे. ऑफिशियल साईट जी आहे NCLची ही ओपन होईल. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं सर्चच्या साईडला एक मेनूचं बटन दिसत असेल, त्याला इथं क्लिक करायचं आहे. खाली करिअर नावाचं एक ऑप्शन आहे, लास्ट बट वन, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिला सेक्शन आहे रिक्रुटमेंट, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर खाली महत्त्वाच्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट आहेत त्या चालू आहेत. त्याच्यामध्ये आपली जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती आता आपण इथं शोधूयात आणि त्याच्यानंतर त्याला आपण ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करूयात. ही 9 एप्रिल ते 1 मेची आपली जाहिरात आहे. येता गेल्याला मी क्लिक करतो आहे. खाली पुन्हा आणखीन PDF डाउनलोड करण्यासाठी वगैरे बाकीच्या गोष्टी दिल्यात. खाली ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी सुद्धा एक लिंक दिलेली क्लिक केअरसाठी. इथं मी 3 नंबरला क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं नोटिफिकेशन इन यू आर अबाउट टू रिडायरेक्टेड अँड एक्सटर्नल वेबसाईट, येस करायचं आहे. पद्धतीनं इथं जे आहे ती पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे पहिल्यांदा, त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी फिलअप करणार आहोत. तर इथं लास्ट बघू शकता तुम्ही, टू रजिस्टर, क्लिक हिअर रजिस्टर करतो आहे मी. त्याच्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी पोस्ट नेमचं ऑप्शन दिलं आहे, ज्याच्यामध्ये आपण जर ओपन केलं तर फार्मासिस्ट तुम्हाला इथे 3 नंबरात दिलं आहे. त्याच्यानंतर पोस्ट कोड येऊन जाईल. कॅन्डिडेटचं नाव पूर्ण टाकायचं, आपल्याला नाव, मोबाईल नंबर टाकायचा आहे, तो मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईलचं काही ऑप्शनची गरज नाही, ईमेल टाकून तो व्हेरीफाय करायचा आहे. जनरेट OTPला क्लिक करायचं आहे, OTP येईल तो टाकायचा आहे. खाली कॅप्चा दिला आहे आय ॲग्रीला, तो तिथं क्लिक करायचं आहे. खाली महत्त्वाचे कॅरेक्टर काही टाकायचे आहेत कॅप्चाचे आणि रिव्हेरीफाय करायचं. एकदा मी पूर्ण माहिती भरून घेतो, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण इथे डिस्कस करूयात. आता मी पूर्ण डिटेल टाकला आहे, कॅप्चा इथं एंटर करतो आहे आणि सबमिट बटनला क्लिक करतो आहे. OTP जो आहे तो मोबाईल नंबरवरती मला आलेला आहे, इथं ओके करायचं आहे आणि ओके करून जो मोबाईल नंबरवरती OTP आला आहे तो इथं टाकून त्याला व्हॅलिडेट करायचं आहे. ईमेलवरती जो OTP आला आहे त्यालासुद्धा इथं व्हॅलिडेट करायचं आहे. तर पहिल्यांदा मी जो मोबाईलवरचा OTP आहे तो इथं एंटर करतो आहे आणि त्याला व्हॅलिडेट करतो आहे. अशा पद्धतीनं सप्रेस डायलॉग येईल, ओके करायचे. आता ईमेलवरती जो OTP आला आहे तो सुद्धा मी इथे व्हेरीफाय करतो आहे. ओके करायचे. अशा पद्धतीने दोन्ही व्हेरीफाय झालेले आहेत. खाली कॅप्चाला ओके करतो आहे आणि खाली पुन्हा आणखीन जो कॅप्चा दिलेला आहे इमेजमध्ये तो इथे मी एंटर करतो आहे आणि रिव्हेरीफाय करतो आहे. रिव्हेरीफाय झाल्यानंतर खाली आणखीन ज्या डिटेल आहेत त्या तुम्हाला इथे दिसून जातील. पोस्टचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, ॲड्रेस, समोर चेकमार्क दिलेत, त्याला अशा पद्धतीनं ओके करायचं आहे, चेकमार्क करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीचा जो डाटा आहे तो इथे ओपन होईल, त्याला ॲग्री करायचं आहे. अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन येईल, मॉडिफिकेशन जे आहे ते तुम्ही करू शकता, याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर रजिस्ट्रेशन झालं आहे, रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झाला आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. याला तुम्हाला क्लोज करायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही जो आहे तो कॉपी करून इथे घेऊ शकता.
याला क्लोज करतो आहे. आता तुमचे डिटेल इथे येऊन जातील. तुम्ही जे बेसिक डिटेल टाकले ते नाव वगैरे, पोस्ट कोड वगैरे आणि डिक्लेरेशन. आता वर तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले गो टू द ॲप्लिकेशन लॉगआउटच्या साईडला, तर याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता रिडायरेक्ट होऊन मेन जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती आपण जे आहे ते रिडायरेक्ट होऊन बाकीच्या डिटेल आपल्याला फिलअप करावे लागतील, ज्याच्यामध्ये जवळपास 4 सेक्शन दिले आहेत. इलिजिबिलिटी क्रायटेरिया, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल, डॉक्युमेंट आणि पेमेंट, अशा पद्धतीने डिटेल भरायचे आहेत. आता बाकीच्या ज्या ॲप्लिकेशन नंबरवर आलेला आहे, आपला पोस्ट नाव आलं आहे, पोस्ट कोड आला आहे. आता इथं जेंडर टाकायचे, तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचे, सिटिझन ऑफ इंडिया तिथं करायची, तुम्हाला कॅटेगरी खाली एंटर करायचे. खाली पर्सनल डिटेलमध्ये तुमच्या बाकीच्या डिटेल आलेल्याच आहेत. सिटी प्रेफरन्समध्ये तुम्हाला काय काय ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. आपल्या नियरबाय तुम्हाला इथं नागपूर आहे, पुणेसुद्धा आहे. अशा पद्धतीने 2 ठिकाणी आपण ज्या याची एक्झाम देऊ शकतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे प्रेफरन्स आहेत 6 ठिकाणी 6 सिटी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. त्याच्यापैकी एक तुमचं सेंटर येऊन जाईल. फिजिकली पर्सन असाल तर येस करायचे, नसेल तर नो. एक सर्व्हिसमॅन असाल तर येस, नसेल तर नो. डिपार्टमेंटल एम्प्लॉई असेल तर येस, नसेल तर नो. अदर एम्प्लॉई असाल गव्हर्नमेंटचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे असेल तर येस, नसेल तर नो. एवढी इन्फॉर्मेशन भरून सेव्ह आणि नेक्स्ट बटनला इथे क्लिक करायचं आहे. तर मी बाकीची डिटेल फिलअप करून घेतो, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप डिस्कस करूयात. आता पूर्ण डिटेल मी फिलअप केल्या आहेत. सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली, ओके करायचे. कम्युनिकेशन डिटेलचा कॉलम ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ॲड्रेस, करस्पॉन्डिंग आणि परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर क्वालिफिकेशन टाकायचं आहे. आता ही स्टेप पूर्ण करतो मी, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप डिस्कस करूयात. आता मी पूर्ण डिटेल फिलअप केले आहेत. आता सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे. डाटा सेव्ह झाला आहे, ओके करायचं आहे. आता त्याच्यानंतर क्वालिफिकेशनचे डिटेल येतील, ज्याच्यामध्ये आपल्याला वर नोट दिली तुम्हाला डिग्री, डिप्लोमा, क्वालिफिकेशन अक्वायर्ड थ्रू द डिस्टन्स लर्निंग, पार्ट टाईम और अदर इक्विवलंट शॅल नॉट बी कन्सिडर. आता हे जे आपण डिग्री डिप्लोमा केला असेल ते जर डिस्टन्स कोर्समध्ये केला असेल तर इथं चालणार नाही असं दिलं आहे. तुमचा जो कोर्स आहे किंवा डिप्लोमा आहे तो तुमचा रेग्युलर पाहिजे. मॅट्रिक्युलेशन 10वीचे डिटेल दिले, बोर्डाचं नाव द्यायचं आहे, आपलं कोणत्या वर्षी पास झाल्या त्याचं महिना आणि इयर टाकायचे, शाळेचं नाव टाकायचे. सब्जेक्टमध्ये तुम्ही मराठी, इंग्रजी टाकू शकता आपले विद्यार्थी. त्याच्यानंतर प्लीज सिलेक्ट द एनी ऑफ द फॉलोइंग, खाली काय ऑप्शन दिले आहेत. ज्यांचं CGPA आहे त्याने ते टाकायचे, ज्यांचं पर्सेंटेजमध्ये आहे त्याच्यावरती मार्क्सनुसार ते टाकायचे, सिलेक्ट करायचे. 12वीचे तशाच पद्धतीचे डिटेल. त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये डिप्लोमा आणि ऑदर दिलेला आहे, तर त्याच्या महत्त्वाच्या डिटेल तुम्ही ते टाकू शकता. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट टाकायचे. प्लीज सिलेक्ट एनी ऑफ द फॉलोइंग, ज्याच्यामध्ये पर्सेंटेज दिलेलं आहे. त्याच्यानंतर मार्क्स किती मॅक्सिमम आणि मार्क्स ऑप्टेंड किती झालेत, कोणतं वर्ष, महिना होता आणि पासिंग. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे तुम्हाला येस नो करायचं ऑप्शन दिले. अशा पद्धतीने तुम्ही येस करून सेव्ह आणि नेक्स्ट बटनला इथे क्लिक करू शकता. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचे जे आहे ती स्टेप आहे डॉक्युमेंटची आणि पेमेंट करायची. अशा पद्धतीनं एवढी स्टेप झाल्यानंतर फक्त तुमचे जे डॉक्युमेंटचे ते अपलोड करायचे आणि पेमेंट करायचे. अशा पद्धतीने तुम्ही सक्सेसफुली हा जो फॉर्म आहे NCLचा तो फॉर्म फिलअप करू शकता. थोडा माझ्या ज्याने डिले झाला, थोडं कामात बिझी असल्यामुळं मला याच्यावरती लवकर व्हिडिओ देता आला नाही, पण रात्री तुम्ही 12 वाजेच्या आत हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते कंप्लीट करू शकतात. त्याच्यामुळे मॅक्स टू मॅक्स जेवढ्याही विद्यार्थ्यांना आपल्या शेअर करता येईल हा व्हिडिओ तो शेअर करा. कुणाचाही हा फॉर्म जो आहे तो मिस आऊट झाला नाही पाहिजे.